कोंडाईबारी घाट मृत्यूचा सापळा कुंभकर्णाच्या झोपेतून प्रशासनाला जाग कधी येणार सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये। या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून संबंधित यंत्रणांची निष्क्रियता आता उघडपणे समोर येत आहे। काल झालेल्या अपघातानंतर आज पुन्हा कोंडाईबारी घाटात GJ08-098 क्रमांकाच्या ट्रालाने अपघातग्रस्त वाहनाला धाक दिली। लोखंडी सळई घेऊन जाणारा हा ट्राला अपघातात सामील झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एकाच ठिकाणी वारंवार होणारे अपघात हे प्रशासनाच्या ढिसाळ व निष्काळजी कारभाराचे जिवंत उदाहरण आहे। कोंडाईबारी घाट हा अवघड व धोकादायक परिसर असूनही येथे अद्याप पुरेशी सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक, रस्ता संरक्षक भिंती, वेगमर्यादा नियंत्रण तसेच तात्काळ मदतकार्य यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आलेली नाही। अपघात घडल्यावर मदत पोहोचण्यास होणारा विलंब अधिकच धोकादायक ठरत आहे। आज कोंडाईबारी घाट अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिक, वाहनचालक व वाहतूकदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। प्रशासनाला जाग कधी येणार असा सवाल आता सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे। संबंधित विभागांनी तात्काळ लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात। घाटातील रस्त्याची दुरुस्ती, सुरक्षात्मक भिंती, CCTV, अपघात प्रतिबंधक उपाय तसेच 24 तास तत्पर मदत यंत्रणा सुरू करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार राहील अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे। SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी विसरवाडी प्रतिनिधी समीर पठाण यांचा ग्राउंड रिपोर्ट।